आरोग्य सेवेतील एका नवीन युगाची सुरुवात करत डॉक्टर डी.वाय. पाटील दंत महाविद्यालय आणि रुग्णालय पिंपरी पुणे या ठिकाणी अत्यंत अत्याधुनिक जिनोमिक्स आणि प्रिसिजन मेडिसिन प्रयोगशाळेचं औपचारिक उद्घाटन आज संपन्न झालं आहे. ही केवळ हायटेक सिक्वेन्सिंग उपकरणांची भरलेली प्रयोगशाळा नसून आरोग्य आणि वैद्यकीय संशोधनातील एका ऐतिहासिक झेपेचं प्रतीक आहे. या प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभासाठी कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील, प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्री पी. पाटील, स्मिता जाधव, प्रकुलगुरू डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे, सचिव डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी पुणे, तसेच विशेष उपस्थिती एमोरी युनिव्हर्सिटी अमेरिका येथील मानद प्राध्यापक डॉक्टर मिर्को पायरडिनी, प्राध्यापक डॉक्टर डी. आना कुल्पा, असोसिएट प्रोफेसर डॉक्टर विजयकुमार वेलू, असोसिएट प्रोफेसर या मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रयोगशाळेचं उद्घाटन संपन्न झालं. जीन्स आणि DNA-च्या अभ्यासातून रुग्णांना मिळणार त्यांच्या शरीराला साजेसं वैयक्तिक उपचार. जिनोमिक्स आपल्या शरीरातील पेशींमध्ये DNA असतात, जे आपले शरीर कसं काम करेल हे ठरवतात. या जीन्सच्या अभ्यासाला जिनोमिक्स म्हणतात. प्रिसिजन मेडिसिन पूर्वी एका आजारासाठी सर्व रुग्णांना एकच औषध दिलं जायचं, पण आता रुग्णांच्या DNA-ची तपासणी करून त्यांच्या शरीराला नेमकं कोणतं औषध सर्वात जास्त लागू पडेल तेच औषध देणं प्रिसिजन मेडिसिन. वैद्यकीय आणि दंतशाखेच्या विद्यार्थ्यांना काय फायदा होणार? ही प्रयोगशाळा वैद्यकीय, दंत, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शिक्षणाचे मोठे केंद्र बनेल. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विद्यार्थ्यांना मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोइन्फॉर्मेटिक्स, इम्युनॉलॉजी आणि मायक्रोबायो सायन्सच्या अत्याधुनिक उपकरणांवर थेट काम करण्याची संधी मिळेल. एकाच कॅम्पमध्ये वैद्यकीय आणि दंत दोन्ही महाविद्यालये असल्यामुळे दोन्ही क्षेत्रातील विद्यार्थी एकत्र येऊन नवनवीन आजारांवर संशोधन करू शकतील. पुण्यातील बायोटेक हबचा फायदा: पुणे हे बायोटेक्नॉलॉजी आणि औषध निर्माण क्षेत्राचं मोठं केंद्र असल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना विविध उद्योग आणि जागतिक तज्ज्ञांशी जोडलं जाता येईल. उच्च शिक्षण व करिअरच्या संधी: MD, पदव्युत्तर, पदवी, PhD संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन पेपर सादर करता येतील आणि देश-परदेशात संशोधक म्हणून काम करण्याच्या मोठ्या संधी मिळतील. या प्रयोगशाळेत कोणते प्रमुख संशोधन होणार आहे ते पाहूया. भारतीय लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन लॅबमध्ये पुढील मुख्य विषयांवर संशोधन होईल. भारतीय लोकसंख्येचा स्वतंत्र जनुकीय डेटाबेस: सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या जनुकीय माहितीपैकी 80% पेक्षा जास्त डेटा युरोपियन लोकांचा आहे. भारतीयांची शारीरिक रचना वेगळी असल्यानं लॅब भारतीयांसाठी स्वतंत्र जिनोमिक डेटासेट तयार करेल, जेणेकरून आपल्याकडील रुग्णांना अचूक औषध देता येतील. गंभीर आजारांवर अचूक उपचार: जनुकीय तपासणीद्वारे मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या आजारांवर परिणामकारक उपचार शोधणं. तोंडाच्या आरोग्याचा शरीराशी संबंध: तोंडाचे आरोग्य, तोंडातील सूक्ष्मजीव, शरीरातील सूज, दाह यांचा इतर आजारांशी असणारा संबंध. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आजारांचे लवकर निदान: AI-च्या मदतीनं DNA-चे विश्लेषण करून गंभीर आजार होण्यापूर्वी त्याची लक्षणं ओळखणं. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील सहकार्य: अमेरिकेची एमोरी युनिव्हर्सिटी या नामांकित विद्यापीठासोबत भागीदारी झाली असून जिनोमिक्स आणि इम्युनॉलॉजी संशोधनात त्याचं जागतिक मार्गदर्शन लाभणार आहे. ICMR आणि CUTN सोबत संशोधन व सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ तामिळनाडू सोबत हेपेटायटिस B, गरोदर महिलांचे आरोग्य, बालकांच्या रोगप्रतिकारशक्तीवर संशोधन सुरू आहे. इतर राष्ट्रीय संस्था: आगामी काळात CSIR, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी यांसारख्या संस्थांसोबत संयुक्त संशोधन केलं जाईल. उभारणी खर्च: प्रगत उपकरणे, गुंतवणूक: डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठानं स्वतः 40 लाख रुपयांची गुंतवणूक करून प्रयोगशाळा उभारली आहे. उपकरणे: या निधीतून मॉलिक्युलर बायोलॉजी साधने, रिअल टाईम PCR सिस्टीम, बायोसेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि बायोइन्फॉर्मेटिक्स साधनं उपलब्ध करून दिली आहे. भविष्यकालीन विस्तार: लॅबमध्ये भविष्यात नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग
या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार केला जाईल, ज्यासाठी ICMR आणि जागतिक संस्थांकडून निधी मिळवला जाईल. DPUची नवी लॅब वैद्यकीय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देणारे ज्ञान केंद्र बनेल, तर सर्वसामान्य रुग्णांसाठी भविष्यात परवडणाऱ्या व अतिअचूक उपचारांचा मार्ग सुखकर होईल. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, पुणे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.